त्याला काय विचारलं की आता भाई तो प्रार्थनेत गेलेला हां तो प्रार्थनेत गेला तर त्याला मीच फोन केला भाई मी केस कापायला चाललोय ये खाली. तो बोला माझी शर्ट कापायचे. 10 वाजतापासून आला 12 वाजता घरी गेला. सकाळी किती वाजते? सकाळी 12 वाजता घरी गेला आणि लगेच मम्मीला म्हणतो मम्मी मी ना मधुबनला जाणार आहे. मम्मी म्हणते चुप आई सवाड्या. हा अरे कशी पाठवून भाई तू आताच घरी आला आणि मम्मीला लगेच विचारणे मम्मी मधुबनला जाऊ काय म्हणजे आई जवाड्या गाण्यामध्ये. तुम्हाला मेसेज करतो मी ना आंघोळीच्या जायच्या टायमाला मी मेसेज केला जर कधी तयार झाला आणि हा नाही आला आता लवडे लागते. मी आंघोळीच्या जायच्या टायमाला फोन केला त्याला बोललो फक्त नाव घेतलं फक्त एवढं बोलतो मेसेजवर भाई तो समजला पुढचं की हा मादर चोदनी मला ट्रिपसाठी विचारलाय. हा मग नंतर बोलतो भाई मला नाही जमणार रे तुम्ही जाऊन या. म्हटलं तुला नाही काय झालं जाऊन या ना मी एकटा नाही आम्ही होते त्याच्यातला एक जण अजून नव्हता. तो नव्हता तो त्याच्यानंतर काय झालं तो पान घ्यायला गेलेला म्हणजे ढोलचं पान घ्यायला गेला त्यांचं ऑर्डर. तर मी म्हटलं मी नंतर येड देवे चालले आता काय फायदा गेले. हां तर नंतर तो काय बोलतो माहिती आहे म्हटलं यार आता हा पण येत नाही लव पण येत नाही आहे हां मतलब नाही जाऊन 3-4 जण होते आम्ही. तुम्ही विचार केला जातो हॉटेलवर डबा देऊन येतो. नाही हॉटेलवर नाही गेलो मग नंतर विचार केला जाऊ दे आता तयार करतात पुढच्या ट्रिपला येणार की नाही पुढच्या ट्रिपला ते ना कुठे जाणार तू? बोरवलीला गांधीनगर पाचला लावल्या असं आहे एक नंबर 200 रुपये घेऊन येते. नंतर कॅन्सल कशी बोलशील जायचं की डब्बा द्यायला मी नाही कॅन्सल करत तरी पण मी त्याला बोललो जाऊ दे आजची ट्रिप कॅन्सल करतो संडेला जातो. अगेन तुम्ही जाऊन असं वाटलं मी बोर्डर गाडी टाकली मग. हां म्हटलं ठीक आहे मी बोललो नाही जमेल रे फक्त मी तुला केस कापायला नाही घेऊन जाणार. मग मम्मीला तर 10 वाजता ते 12 वाजतापर्यंत ती परमिशन घे आणि विचार. हां ओंकार आम्ही मेल्यामध्ये किती झोकेत रे ते आता भेटून कधी बोलणार आपण रात्रीच्या. विचार कर ती जागा कधी माझी असली तर मंचूरला काय तुम्ही दिसले नसते माझं कधी. फॉर्च्युनर भाय फॉर्च्युनर ही इनोवा तर झाट आहे आपल्यासमोर. स्प्लेंडर भाई घर तख्ता पलट होता. तिकडे त्या कंपनीने ऑर्डर तुला डब्बा द्यायचा विसरलं नाही ना सगळे झाले. हो थार थार पण एक उभी असते आपल्या घरात कालीवाली ना काली होती ब्लॅक कलर नहीं थार स्कॉर्पियो ब्लैक कलर की स्कॉर्पियो जिसके पीछे बुफर लगा होगा. तुला मी एक जोक सांगतो. पागल समजले ना आपल्याला तो पण तो चित्त्यागिरी करतोय तो हां तर काय आलं सॅड सॉन्ग ऐकत होतो. सॅड सॉन्ग ऐकता GFची आठवण आली. दोन वेळा अजून घेतो मी बोललो गर्लफ्रेंडची आठवण आली हा 1 घंटा रडलो. पण नंतर आठवण आलं गर्लफ्रेंडच नाही परत 2 घंटा रडलो. आणि हे बघून आधी शॉक पडलं 3 वेळा आलो ना केलं की नाही त्याच्याने माझा जो हात नाही जोक केला ना. अरे हसण्याची गोष्ट हसलो बाई म्हणा